जर तुम्ही तुमच्या मुलाला बाजारातून आंबा आणल्यानंतर डायरेक्ट धुवून कापून देत असाल तर थांबा. ही एक चूक मुलांच्या पोटाच्या तक्रारी किंवा अंगावर येणाऱ्या पुरळांना आमंत्रण देऊ शकते. म्हणून मुलांना आंबा देण्यापूर्वी या 5 गोष्टी कधीही विसरू नका. नंबर 1, आंबा अन्न भिजवता देणे. बाजारातून आंबा आणला, धुतला आणि कापला असं करणे टाळा. तर आंब्यामध्ये असं नॅचरल फायटिक असेल जे उष्णता निर्माण करते. आंबा देण्याची योग्य पद्धत म्हणजे आंबा हा ऍटलिस्ट 1 ते 2 तास हा थंड पाण्यात भिजत ठेवावा. त्यामुळे त्याची जी उष्णता आहे ती कमी होते आणि आंबा पचायलाही सोपा जातो. तसेच आंबा धुताना त्यावरील असलेली जो चिकट चीक आहे तो स्वच्छ करावा. मुलांच्या लिप्सवर आणि स्किनवर इचिंग होऊ शकते. नंबर 2, आंबा हा लार्ज क्वांटिटी मध्ये देणे. मुलं आवडीनं खातायत म्हणून एकच वेळेस 3-4 आंबे एकदाच देणे टाळा. तर आंब्यात असं भरपूर प्रमाणात शुगर आणि फायबर्स त्यामुळे मुलांना लूज मोशन किंवा पोटदुखी होऊ शकते. राईट क्वांटिटी म्हणजे लहान मुलांना अर्धा ते 1 मिडियम आंबा दिवसाला पुरेसा आहे. नंबर 3, मुलांना आंबा रात्री देणे. रात्रीच्या जेवणानंतर मुलांना डेझर्ट म्हणून आंबा देणे टाळा. तर आंब्यात भरपूर प्रमाणात कॅलरीज असतात. त्यामुळे रात्री दिला मुलांना ते व्यवस्थित डायजेस्ट होणार नाही, त्यांची झोपही विस्कळीत होईल. सकाळी किंवा दुपारी आंबा द्यावा. नंबर 4, आंब्यात भरपूर प्रमाणात साखर किंवा गुळ ऍड करणे टाळा. आंब्यात असतं भरपूर प्रमाणात नॅचरल शुगर म्हणजे फ्रुक्टोज. वरून ऍडेड शुगर दिली तर मुलांच्या ब्लड मध्ये हा अचानक शुगर स्पाइक होईल. त्याला शुगर रश म्हणतात. त्यामुळे मुलं हे ओव्हर एक्साइटेड होऊ शकतात. नंबर 5, आर्टिफिशियली पिकवलेले आंबे देणे. स्वस्त मिळत आहेत म्हणून किंवा खूपच मोहक दिसत आहेत म्हणून कार्बाइडने पिकवलेले आंबे देणे टाळा. कार्बाइड हे मुलांच्या आरोग्यासाठी खूप घातक आहे. त्यामुळे नैसर्गिकरित्या पिकवलेले आणि खात्रीशीर ठिकाणाचेच मुलांना आंबे द्या. आंबा खाण्याचे भरपूर फायदे आहेत. आंब्यामध्ये असं व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी जे मुलांच्या डोळ्याचं आरोग्य, इम्युनिटी स्ट्रॉंग ठेवतं. त्यामुळे मुलं हे वारंवार आजारी पडत नाही. त्यातील व्हिटॅमिन B6 हे मुलांची मेमरी आणि ब्रेन डेव्हलपमेंटसाठी फायदेशीर आहे. त्यामुळे माय डिअर पॅरेंट्स, या उन्हाळ्यात तुम्ही मुलांसोबत मनसोक्त आंबा खाण्याचा आनंद घ्या, पण सावध राहून. आणि हो, जर मुलांना अलर्जी असेल तर मुलांना आंबा देण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.